श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, गणेश हरी सोहनी यांचे द्वितीय कुटुंब वारल्यावर त्यांच्या मनात तिसरे कुटुंब करण्याचे होते. परंतु श्रींच्या चरणी त्यांची भक्ती असल्याने महाराजांची आज्ञा झाल्यास लग्न करायचे असा निश्चय करून अक्कलकोटास आले व दर्शन घेऊन श्रीस युक्तीने विचारले, लग्न करावे की न करावे. महाराजांनी जवाब दिला, लग्न करू नये. सेवेकरी यांच्याकडून रिकामी चिलीम आणून त्यावर विस्तव ठेवून ओढू लागले. या कृतीवरून असे दर्शविले की लग्न करून सुख व्हायचे नाही. पुढे सोहनी बडद्यास गेले. कामी पुरुषास उपदेश थोडाच पटणार. एक फक्कड मुलगी बघून लग्न लावले. समर्थांची आज्ञा भंग केल्यामुळे परिणाम वाईट झाला. तो असा, लग्न झाल्यावर 8व्या दिवशी सोहनी यांचे कुटुंब जिना उतरत असता पाय घसरून खाली पडले व आईची कंबर मोडली. ती जन्मपर्यंत बरी झाली नाही. पुष्कळ औषधे वगैरे केली. बाईस रोज पाटावर बसवून जिकडे तिकडे फिरवावे लागे. रिकामी चिलीम ओढण्याची महाराजांची कृती करून दाखवली. त्यांचे स्मरण सोहनियास वारंवार होई, पण काय उपयोग. एक वेळ चूक झाली म्हणजे ती सुधारत नाही. म्हणून प्रत्येकाने वेळेचे वेळेवर जपावे. श्री स्वामी समर्थ.